त्याचा साक्षात्कार जीवाला व्हायला पाहिजे असं शास्त्र सांगतं, साधू संत सांगतात. आणि म्हणून आम्हाला कुठेतरी अंतःकरणात इच्छा निर्माण झालेली आहे, आम्हाला भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अपेक्षित असणारी योग्यता, अपेक्षित असणारं ज्ञान आणि कोणत्या मार्गाने आम्ही प्रवास करावा याचा उपदेश महाराज तुम्ही आम्हाला द्या. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा आहे ना, पण तो साक्षात्कार घडवून घेण्यासाठी अगोदर काहीतरी अपेक्षित आहे, ज्यांच्या माध्यमातून भगवत साक्षात्काराची पात्रता, योग्यता, ज्या पायऱ्या चढल्या असता आपण भगवंताच्या साक्षात्काराचं शिखर गाठू शकू. मग याचा विश्लेषण करत असताना तुकोबाराय सर्वप्रथम अभंगाच्या पहिल्या चरणातून जिज्ञासू, माझा आवाज कमी असला तरी चालेल, इथल्या लोकांना ऐका यावं, गावाला ऐका यावं असं माझी अजिबात इच्छा नाही. ज्याला ऐकायचंय तो इथे येऊन बस, ठीक आहे, वाढवू नका, वाढवून कर्ण कर्कशता नको, माधुर्य टिकवा, ठीक आहे, असो. असं लिंक तुटते माझी. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय जमलेल्या सर्व जिज्ञासू भाविकांना सांगतात, मंडळी पहा, तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा आहे ना, मग एक करा, त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट साधन माझ्याकडे जे साधन आहे ना, ते प्रपंचात सर्वात सुलभ साधन आहे. शेवटच्या चरणात काय सांगतात तुकोबाराय? तुका म्हणे साधन सुलभ गोमटे. माझं साधन सुलभही आहे आणि गोमटही आहे, म्हणजे सुलभता आणि सौंदर्य ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत. आणि म्हणून जसं ऐकलं लोकांनी, सौलभ्य आणि सौंदर्य यांचा मिलाप एकत्रित होतोय साधनामध्ये, माणसं लगेच तयार झाली. महाराज लवकर सांगा. मग महाराजांनी पहिल्या चरणातून पहिली पायरी सांगितली, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. अभंगाच्या पहिल्या चरणातून तुकोबाराय काय सांगतात? संत चरण रज, संत नव्हे, संतांचे चरणही नव्हे, संतांच्या चरणाला लागलेली रज म्हणजे धूळ. त्या धुळीचं महत्व काय आहे माहितीये महाराज? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाते. काय वासना? जी वासना थोरा मोठ्यांना सुद्धा तिच्यावर नियंत्रण मिळवता येत नाही, थोरा मोठ्यांचं 60-60 हजार वर्षांची तपश्चर्या सुद्धा धुळीला मिळवते, अशी ती अत्यंत भयास्पद असणारी वासना, त्या वासनेचा सबीज नाश करण्याचं सामर्थ्य हे संत नव्हे, संत चरण नव्हे, संत चरणाला लागलेल्या धुळीमध्ये. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. महाराज, आम्ही तुम्हाला भगवंताचा साक्षात्कार विचारतोय, तुम्ही संत चरण रज वासनेचं बीज हे काय गणित मांडताय? ह्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे की संत चरण रज सहज तुम्हाला लागायला पाहिजे. जर ती लागली ना, मग वासनेचं बीज जळून जाईल. महाराज, वासनेचं बीज जळून गेलं, त्याचा परिणाम काय होणार आहे आमच्या जीवनात? दुसरा चरण, मग काय शब्द आहे? मग नंतर, आनंतर ये ना, नंतर कधी? वासनेचे बीज जळून गेल्यानंतर मग राम नामी उपजे आवडी. मग खऱ्या अर्थाने रामनामाची आवड तुमच्या अंतःकरणात निर्माण होईल. असू द्यात ना, आम्ही सुद्धा रामनाम घेतो, आवडीने असाना नावडीने असाना घेतोय ना, काय त्याच्यात फरक आहे? कसं का होईना नाम घेतोय का ना आम्ही. अहो महाराज, नुसतं नाम घेऊन चालणार नाही, ते नाम घेताना अंतःकरणात आवड असणं गरजेचं आहे. आणि देवाच्या नामाची आवड अत्यंत वासनायुक्त अंतःकरण असलेल्या माणसाच्या मनात कधीही उमटत नाही. देवाचं नाव आवडीने घ्यायचं असेल ना, तर अंतःकरण शुद्ध लागतं. कळालं का? आणि म्हणून वासनेचं बीज एकदा जळून गेलं की मग रामनामामध्ये आवड निर्माण होते. काय होते? आवड. आवडीने रामनाम घेऊ लागाल तुम्ही. आता आपण घेतो की वर्षातून सप्त्यापुरतं,
आहे का नाही? तेही 2 तासापुरतं. 2 तासाच्या वर थोडं गेलं झालं की टाइम कीर्तनाचा. म्हणजे आपला सवडीने कारभार चाललाय, आवडीने चाललेला. आणि देवाला वाटतं माझं नाव आवडीने घ्यावं, सवडीने नाही बरं का. आणि म्हणून मग राम नामी उपजे आवडी. वासनेचा क्षय झाला की राम नामाची आवड निर्माण होते. असू द्यात की आम्ही सवडीने का होईना घेतोय ना, आवडीने घेतलं आणि सवडीने घेतलं, काय फरक पडणार आहे? फरक मोठा पडतो. जो आवडीने घेतो ना त्याच्या जीवनात एक गोष्ट तयार होते. काय? मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. आवडीने नाम घेणाऱ्याच्या जीवनामध्ये घडोघडी वाढणार सुख निर्माण होतं. आता आपण सांगा, तुम्हा सगळ्यांच्या जीवनात आम्ही सुद्धा सुख मिळवतोय, आम्ही सुद्धा जीवनामध्ये सुख अनुभवतोय, पण आमचं सुख घडोघडी घटणार आहे, वाढणार आहे का? आज ज्या गोष्टीने ज्या व्यक्तीने तुम्हाला जेवढं सुख दिलं उद्या तेवढंच सुख देईल असा भरोसा नाही. उद्या ते सुख कमी होऊ शकतं. आणि म्हणून जो आवडीने नाम घेतो त्याला घडोघडी वाढणारं सुख मिळतं. कळालं का? मग घडोघडी वाढणारं सुख मिळालं त्याचा काय परिणाम होणार आहे? ठीक आहे, आमच्या जीवनात घडोघडी घटणारं सुख असू देत, आवडीने नाम घेणाऱ्याच्या जीवनात घडोघडी वाढणारं सुख असू देत, त्याचा काय फरक पडतो? पडतो. जो आवडीने नाम घेतो आणि ज्याच्या जीवनामध्ये घडोघडी वाढणारं सुख प्राप्त होतं त्यालाच खरी दशा परमार्थाची प्राप्त होत असते. परमार्थाची दशा ही कोणाला प्राप्त होते? उगीच नुसत्या माळा घातल्या म्हणजे परमार्थाची दशा प्राप्त होत नाही. परमार्थाची दशा प्राप्त करण्यासाठी भगवन नामसंकीर्तनाची आवड पाहिजे, घडोघडी वाढणारं सुख मिळायला पाहिजे आणि वाढणारं सुख ते जगाला दिसायला पाहिजे. जसं एखाद्या स्त्रीने विवाह केला की तिचा संसार वर्षभरात लोकांना कळतो. गर्भिणी स्त्री असेल तर लगेच कळतं, वा हा गर्भिणी आहे. सांगावं लागतं का तिला? नाही, तिचं शरीर सांगतं. चिन्ह आहेत ती, त्या खुणा आहेत. मग तसं परमार्थाचं घडोघडी वाढणारं जो सुख आहे त्या सुखाचा जो भोगता असतो, जो सुखी असतो, त्याच्याही जीवनात काही अवस्था आहेत. कोणत्या अवस्था आहेत? 3रं चरण. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठामध्ये प्रेम दाटायला पाहिजे, नयनामध्ये नीर लोटायला पाहिजे. ही परमार्थाची अत्युच्च अवस्था आहे. नारदांनी सांगितलेलं भक्तिशास्त्रामध्ये मुग्धो भवती, स्तब्धो भवती, लुब्धो भवती. तो मुग्ध होतो. मुग्ध म्हणजे काय सांगितलंय? बालोन्मत्त पिशाच. बाल, उन्मत्त आणि पिशाच या तिघांचं एकत्रितकरण केलं की तो भक्त तयार होतो. एवढा वेडा असतो. म्हणून आपल्या 12 भंगात म्हणतो ना, जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. तो त्या ब्रह्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये सदैव निमग्न असतो. आणि ती निमग्नता, ती अवस्था कळते बर का. का? कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. ती अवस्था त्याला प्राप्त होत असते. आणि मग ज्या कोणा साधकाच्या जीवनामध्ये मंडळी अशा प्रकारची कंठामध्ये प्रेम दाटून येतं आणि नयनामध्ये नीर लोटू लागतं, अशा अत्युच्च अवस्थेला जो प्राप्त होतो ना, त्याच साधकाच्या अंतःकरणामध्ये हृदयी प्रकटे रामरूप. कळालं का? हृदयी प्रकटे रामरूप. हृदयामध्ये राम प्रकट होतो. म्हणजे काय? भगवंताचा साक्षात्कार त्याला होतो. मग आता ज्याला भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा असेल त्याने काय करायला पाहिजे? त्याला ती अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. भगवंताचा साक्षात्कार घडवून घ्यायचा असेल ना तर कंठामध्ये प्रेम दाटायला पाहिजे, नयनामध्ये नीर लोटायला पाहिजे. आणि कंठामध्ये प्रेम जर दाटायचं असेल, नयनामध्ये नीर जर लोटायचं असेल तर घडोघडी वाढणाऱ्या सुखाचा अनुभव आपल्याला मिळायला पाहिजे. आणि घडोघडी वाढणारं सुख
जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर रामनामाची आवड तुमच्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. आणि रामनामाची आवड जर तुम्हाला करवून घ्यायची असेल ना, तुमच्या वासनेचा सबीज नाश व्हायला पाहिजे. आणि वासनेचा सबीज नाश व्हायचा असेल तर त्यासाठी संत चरण रज सहज लागायला पाहिजेत. विठ्ठला किती सोपं आहे. ज्या भगवंताच्या साक्षात्कारासाठी हिमालयामध्ये जाऊन लोक तपश्चर्या करतात तरीही देव त्यांना भेटत नाही, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला सहज देव भेटण्यासाठी तुकोबारायांनी किती सोपा उपाय सांगितलाय. काय? संत चरण रज. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साधन सुलभ आणि गोमटे. हे साधन कसं आहे? खूप सुलभ आहे आणि गोमटही आहे, सुंदरही आहे. सुलभ आहे का नाही? धरा इथं संते, धरा पाय, घ्या त्यांची चरणाची रज, हा कल्याण करा. सोपं आहे का नाही? आता काय करायचं? परमार्थ करायची गरज आहे का? वाऱ्या बिऱ्या करायची गरज आहे का? 7 दिवस इथं महाराजांची कीर्तन ऐकायची गरज आहे का? नाही. तुकोबारायांनी सांगितलंय भगवंताच्या साक्षात्कारासाठी काय गरजेचं आहे? संत नकोत, संत चरण तेही नको, संत चरणाची धूळ तेवढी पर्याप्त. मग असा कोणीतरी एखादा संत धरून आणायचा, त्याला इथं बसवायचा आणि गावकऱ्यांनी लाईनीत लागायचं. कल्याण. सोपं आहे का नाही? परमार्थ करायची गरज आहे का? म्हणून तुकोबाराय म्हटले ना, साधन सुलभ आहे. साधन कसं आहे? सुलभ आहे, गोमट आहे. पण तुकोबाराय एकीकडे सुलभता दाखवतात आणि पुढे परंतु लिहितात. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी. परी म्हटलं की मागच्या शब्दाला अर्थ राहत नाही, आहे का नाही? बरोबर आहे का? मागच्या वक्तव्याला काहीही अर्थ राहत नाही. काय हो, तुमच्या गावातला तो पोरगा कसा आहे? एकदम चांगला आहे बरं का, पण पुढचं सांगायची गरज नाही. गरज आहे का? पण म्हटलं की मागच्या वक्तव्याचा आधार राहत नाही. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी. पण हे साधन कसं आहे माहितीये का? सुलभ आहे, गोमट आहे, पण हे जर आत्मसात करायचं असेल, या साधनाला प्राप्त करायचं असेल ना, तर तुमच्याकडे मोठा बँक बॅलन्स पाहिजे. बरोबर आहे का? कोणता बँक बॅलन्स? पैशांचा नाही बरं का, पुण्याचा बँक बॅलन्स पाहिजे. परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. विठाला म्हणजे साधन सांगितलं, साधन सुलभ आहे, गोमट आहे हेही सांगितलं. पण हे सगळं साधन प्राप्त करायचं असेल, जेवढी सुलभता गोमटेपणा वाटतोय तेवढं नाही. म्हणून शब्द बघा, तुकोबारायांचे शब्द पहा. संत चरण रज लागता. शब्द काय? लागता. संत चरण लागता नुसते म्हणले नाहीत, लागता सहज. सहज लागायला पाहिजे, बलात नाही. बलात नाही, सहज. आणि जीवनात तुम्हाला सांगू का, लोक म्हणतात सहज झालं. सहजपणा सहजासहजी होत नाही. सहजपणा सहजासहजी घडत नाही. सहज जे म्हणतो ना आपण सहजपणे, सहजपणा सहजासहजी जीवनात मिळत नाही. त्याच्यासाठी तपश्चर्या लागते. आणि म्हणून संत चरण रज सहज लागून घ्यायचा असेल ना, तर त्यासाठी तुमच्या पाठीमागे खूप मोठी पुण्याई गरजेची. पुण्य फळले बहुत दिवसा. अनेक दिवसांचं पुण्य फळाला आलं, त्याच वेळेस माणसाला जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार सोडा, त्या साक्षात्काराला अनुकूलता प्रदान करून देणाऱ्या संतांची भेट होत असते. आणि म्हणून आपल्या साधू संतांनी संपूर्ण तुम्ही अभंग पहा, ग्रंथ पहा, चरित्र पहा, भगवंताच्या भेटीपेक्षा साधू संतांच्या भेटीला दुर्लभ म्हटलेलं आहे. दुर्लभ म्हटलेलं आहे. कारण जोपर्यंत साधू संतांची भेट एखाद्या जीवाला घडत नाही, तोपर्यंत त्याचा मुक्तीचा मार्ग सुरू होत नाही. आणि म्हणून जीवनाचं कल्याण जर घडवून घ्यायचं असेल तर काय अपेक्षित आहे?
या गोष्टीचं ज्ञान या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देतात आणि प्रमाण पुरस्सर देतात, टप्प्याटप्प्याने देतात. कोणत्या गोष्टी कार्यकारण भाव सांगितलेला की कोणतं कार्य घडवून आणण्यासाठी त्याच्यासाठी कोणतं साधन कोणतं कारण गरजेचं आहे. तर एकंदरीत अभंगाच्या माध्यमातून आपल्याला एवढं कळालंय की भगवंताचा साक्षात्कार जर जीवाला घडवून घ्यायचा असेल तर त्यासाठी संत चरण रज सहज लागायला पाहिजे. मी पुन्हा एकदा त्या शब्दावर येतो बरं का. सहजता, सहजता ही सहजासहजी जीवनात येत नाही. कशी? त्याच्या मागे मोठी तपश्चर्या असते, त्याच्या मागे खूप प्रयत्न असतात, तेव्हा ती सहजता एखाद्याला प्राप्त होत असते. सहजता. असं म्हणतात की चित्रकला नावाची जी कला आहे, चित्र काढणं, त्याच्यामध्ये एक विश्वविख्यात चित्रकार आहे, त्यांचं नाव पिकासो. तुम्हाला माहिती असेल, पिकासो नावाचे एक चित्रकार आहेत आणि ते विश्वविख्यात आहे. त्यांनी सहज जरी ब्रश फिरवला तरी त्याची कोट्यावधी किंमत होत होती त्यांच्या चित्रांची. एक दिवशी रस्त्यावर बसले होते आणि सहज तिथे एक वृद्ध महिला आली. अत्यंत दरिद्री होती, गरीब होती, अंगावर नीट कपडे नव्हते, खायला काही नव्हतं. अशा जर्जर अवस्थेमध्ये ती महिला होती. पिकासोंना बिचाऱ्याला त्या महिलेची दया आली, आपण हिला काहीतरी मदत करावं. आणि मदत करण्याच्या दृष्टिकोनाने त्यांनी त्यांचा कॅनव्हास उचलला, समोर ठेवला, हातामध्ये ब्रश घेतला, कलर घेतलं, सट 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 20 सेकंद, 10 ते 20 सेकंद चित्र तयार. किती वेळात? सहज. सहजच आहे ना. आपल्याला पाटी पेन्सिल सगळं घेऊन बसायला लागतं, बरोबर काय? तरी नीट येत नाही. त्यांनी 10 सेकंदात चित्र काढलं, त्या बाईला दिलं आणि सांगितलं, ताई हे चित्र घ्या. ती म्हणली, काय करू? दुकानात जाऊन विका, भरपूर पैसे मिळतील. पिकासो आहे ना, जगदविख्यात चित्रकार आहे. ती म्हणली, याचे पैसे? हो, याचे पैसे मिळतील तुम्हाला. तिने बिचारीने, आता कसं आहे, गरीब आहे, खायला काही नाहीये, कोणी एखादा स्वतःहून अशा प्रकारची ऑफर देतोय, धुडकावून कशी लावणार? तिने ते चित्र उचललं, दुकानात गेली आणि दुकानदाराला म्हणली, हे चित्र मला विकायचंय, कितीला घ्याल? त्याने चित्र पाहिलं, खालची सही पाहिली, पिकासोची सही होती. तो म्हणला, ₹1,00,000 देतो. किती? ₹1,00,000 देतो म्हणली. आईला काही कळत नाही, एक चित्र एवढं माझ्यासमोर असं काढलं, ₹1,00,000. दुसऱ्या दुकानात गेली, 2,00,000 देतो म्हणली. तिला कळत नाही, 5,00,000पर्यंत त्याची बोली गेली. त्या बिचारीला काय करावं, इतका आनंद झाला, ₹5,00,000 मला मिळणार. पण ती हुशार होती, आपल्यासारखी बुद्धिमान होती बाई. तिने ते चित्र घेतलं, नाही विकायचं म्हणली मला. चित्र घेऊन आली कोणाकडे? चित्रकाराकडे. आणि म्हटली, दादा हे चित्र ठेवा, फक्त 10 सेकंदात असलं चित्र कसं काढायचं तेवढंच शिकवा. 10 सेकंदात असलं चित्र काढायला शिकवा. पिकासो हसले, बाई मी 10 सेकंदात सहज चित्र काढलं. ती सहजता तुला दिसली, पण 10 सेकंदात चित्र काढण्याची सहजता मिळवण्यासाठी मी 50 वर्ष प्रयत्न केलेत बाई, ते तुला नाही दिसणार. तस संत चरण रज सहज लागता, बळ लावून घेतलं तर नाही बरं का कल्याण. नाहीतर माझं ऐकून जाल, एखादा संत धरल, लाव रे पाय मला, कल्याण कर माझं. तसं नाही होणार, ते सहज लागाय पाहिजे. नाही तर बलात असा शब्द प्रयोग केला असता करायचं खबर. संत चरण रज लागता बलात, बलात नाही सांगितले, सहजासहजी लागायला पाहिजे. आणि मग सहजासहजी लागलं की मग वासनेचं बीज जळून जातं. आपल्याला इथं सहज शब्द दिसतोय, पण ह्याची मेघ खाली मारून ठेवली. परी, ही सहजता तुम्हाला संपादित करायची का? मग एक करा, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. पूर्व पुण्याई तुमची तेवढी जबरदस्त पाहिजे, एवढी पूर्व पुण्याई पाहिजे, एवढी पूर्व पुण्याई पाहिजे
तर आपल्याला एक कळालं आतापर्यंत. मी एकंदरीत थोडक्यात अभंगाचा भावार्थ मथितार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, कारण उरलेल्या वेळामध्ये संपूर्ण अभंगाचं चिंतन माझ्याकडून होणार नाही. किती ऐकलं त्यापेक्षा कसं ऐकलं हा महत्वाचा विषय असतो. आणि म्हणून मला असं वाटतं थोडंसंच पण चांगलं ऐकावं, हे का नाही. भर 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 सगळं खाऊन डायजेशन नाही झालं तर मग जुलाब होतात, हे का नाही. त्यामुळे भरभर भरभर खाऊ नये, दिसल ते पोटात घालू नये. आपली कॅपॅसिटी किती आहे, आपलं पोट कुठपर्यंत सांभाळू शकतं तेवढं ग्रहण करायचं, नाहीतर अधिकचं ग्रहण केलं तर सगळंच बाहेर पडतं. त्याच्यामुळे माणसाने कसं आहे, जेवढं झेपेल तेवढं घ्यावं, नाही झेपलं टेकावं, काही प्रॉब्लेम नाही. असो, तर सामान्यतः साधू संतांच्या माध्यमातून, आपल्या पूर्वाचार्यांच्या माध्यमातून वैशिष्ट्य प्रतिपादन करतायत, भगवत प्रेमाची ख्याती सांगतायत. पण भगवत प्रेमाची ख्याती सांगत असताना नारद मध्येच एक सूत्र लिहितात. काय लिहितात? महत्संगस्तु असा एक शब्द वापरतात. महत्संगस्तु म्हणजे महनीय व्यक्तिमत्वांचा, साधू संतांचा, सज्जनांचा संग कसा आहे? दुर्लभो, अगम्यो, अमोघश्च असे 3 शब्द वापरले. कारण आपलं चिंतन आता संतांच्या महात्म्यावर. संत आपल्या जीवनामध्ये कसं भगवंताचा साक्षात्कार घडवून घेण्यासाठी आपणास अनुकूल करतात ते आपल्याला दाखवायचं. मग आता याचं चिंतन नारदांनी भक्तिसूत्रामध्ये केलेले, त्याही अगोदर उपनिषदांनी सांगितलेले. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. अत्यंत कठीणतम असणाऱ्या या परमार्थाची वाटचाल सहजतेने तुम्हाला चालायची असेल, प्राप्य वरांनी बोधता, श्रेष्ठ आचार्यांकडे जा, सद्गुरूंकडे जा, त्यांच्या सहवासात ही परमार्थाची वाटचाल करा, तर तुम्ही सहजतेने हे परमार्थाची वाटचाल पार करू शकता सांगितलं. असो, आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया. नारद भक्ती सूत्रांमध्ये महत्संगस्तु, महनीय व्यक्तिमत्वांचा, साधू सज्जनांचा, संतांचा संग, सहवास, सानिध्य, सोबत कशी आहे? दुर्लभ. पहिला मुद्दा मांडला. संत संगती कशी आहे? अत्यंत दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेवविल. आता त्याचं वर्णन मी करत नाही, पण प्रपंचामध्ये अत्यंत कठीण, अशक्य, असंभव वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज घडू शकतील, पण साधू संतांची भेट मात्र सहजासहजी होत नाही, दुर्लभ आहे. पहिला मुद्दा कळाला. यांच्या एका प्रमाणानेच त्यातून आपण सुटलो. संतांची संगत अत्यंत दुर्लभ आहे. आपलं भाग्य आहे, आपल्याला संतांची संगत मिळाली, मिळत आहे. संतांची संगत मिळाली, आजही मिळत आहे. म्हणजे पहिला दुर्लभतेचा टप्पा आपण पार केलाय. पण लगेच दुसरा टप्पा सांगितलाय, अगम्य. अगम्य म्हणजे कळत नाही. संतांचा संग एकतर मिळत नाही आणि ज्याला मिळाला त्याला कळत नाही. ह्याच्यात आपण सगळे, हे का नाही. आपल्याला संत कधी कळतात माहितीये का? जेव्हा त्यांचे फोटो मंदिरात होतात, तोपर्यंत बिचाऱ्याला कोण रे किंमत देत नाही. खरं का खोटं? शोकांतिक आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा उदो उदो 750 वर्षापूर्वी केला का हो लोकांनी? नाही. तुकोबरायांचा केला होता का? त्रास दिला कोणी? आम्हीच. छातीत ठोकून सांगतो, आम्हीच त्रास दिला. आणि आज त्यांच्या गाथा डोक्यावर घेऊन कोण नाचतोय? आम्हीच. का? दुर्लभ संत संगत कदाचित पूर्व पुण्याईने आपल्याला मिळाली, पण आपलं नशीब एवढं फाटकय, एवढं तुटकय, एवढं गलिच्छ आहे की संत संगत दुर्लभ मिळाली, संत मिळाले पण आम्हाला कळालेच नाही. आणि म्हणून नारदांनी सांगितलं, पहिलं दुर्लभ आहे, दुसरं दुर्लभतेचा टप्पा पार केला तरी संत तुम्हाला कळणार नाही.
अगम्य. पण हे 2 टप्पे ज्याने पार केले मग त्याच्यासाठी तिसरं फळ अमोघश्च. अमोघ शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का तुम्हाला? अमोघ, अनेक जण मुलांची नावं सुद्धा ठेवतात आजकाल. अमोघ, अमोघ शब्दाचा अर्थ काय होतो? जो कधीही व्यर्थ जात नाही, जो कधीही निष्फळ ठरत नाही, तुम्हाला फळ देणारच, त्याला म्हणतात अमोघ. जर तुम्ही दुर्लभ साधू संत मिळवली आणि तुम्हाला संत कळाले तर फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कळालं का? म्हणजे संतांच्या सानिध्यात आलं, संतांचा संतपणा कळाला तर जीवनात तुम्हाला त्या संत संगतीचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. संत संगतीची अनेक फळ आहेत, पण मानवी जीवनाला जर भगवंताचा साक्षात्कारापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यासाठी एक गोष्ट महत्वाची, जिचा जीवनातून काटा काढणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट? अभंगाचं पहिलं चरण. संतांची संगत ही अमोघ स्वरूपाची आहे. अमोघ स्वरूपाची म्हणजे कधीही निष्फळ ठरत नाही. जर तुम्ही संतांच्या संगतीत आला आणि तुम्हाला संतांचा संतपणा कळाला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये संत संगती फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि मग असं कोणतं फळ आपल्या जीवनामध्ये संत संगतीने प्राप्त होऊ शकतं? तर तुकोबाराय म्हणतात की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय. वासनेचं बीज ते जर जाळून टाकायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर नष्ट करण्याचं एकमेव प्रभावी साधन जर कोणतं आहे तर ते संत संगती आहे. पहा, म्हणजे संतांची संगत माणसाने कशासाठी करावी? तर तुकोबारायांना असं वाटतं की आपल्या जीवनातील वासना समूळ सबीज नष्ट करण्यासाठी कुठेतरी संतांच्या सानिध्यात जीवाने यायला पाहिजे. ज्या अर्थी तुकोबाराय वासनेच्या बीजाचा क्षय या ठिकाणी स्वीकार आहेत आणि त्यासाठी संत सानिध्याची गोष्ट आपल्या समोर उपस्थापित करत आहेत, म्हणजे नक्कीच हा महत्वाचा मुद्दा आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणून तुकोबाराय त्याचं चिंतन करतात. सोप्या लौकिक गोष्टी ज्या असतात ना त्याचं चिंतन संत शास्त्र करत नाही. शास्त्र आणि संत अशा गोष्टींचं चिंतन करतात जे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे. मग तुकोबाराय इथं सांगतायत, विशेषत्वाने सांगतायत की वासनेचा सबीज नाश होणं गरजेचं आहे. का हो गरजेचं आहे? कारण ज्या एका कार्यासाठी तुम्ही आम्ही या मनुष्य रूपाने पृथ्वी तलावर अवतरलेलो आहोत, आपल्या सर्वांच्या जीवनाचं एक प्रयोजन आहे. काय प्रयोजन आहे? तर भगवंताचा साक्षात्कार, भगवंताची भेट, ज्याला आपण मोक्ष असंही म्हणतो. शास्त्रामध्ये काय म्हणतात त्याला? मोक्ष. मोक्ष म्हणजे सुटका, मोक्ष म्हणजे मोकळं होणे, मोक्ष म्हणजे बंधनातून सुटणे. मग ज्या अर्थी आपण जन्माला आलेलो आहोत, आपल्याला मुक्त व्हायचं आहे, ते आपल्या जीवाचं परमध्येय, परम लक्ष्य आहे. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी माणसाचं सगळ्यात मोठं प्रतिबंध, अडथळा, अडचण जर काय असेल तर ती आहे माणसाच्या अंतःकरणामध्ये असणारी वासना. आहे की नाही? वासनेच्या आहारी मनुष्य गेला की मग त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान होत नाही आणि भगवंताचा साक्षात्कार घेण्याची पात्रता त्याच्यामध्ये येत नाही. आणि म्हणून आपल्या शास्त्रांनी सांगितलं, साधू संतांनी सांगितलं की जर तुम्ही परमार्थाची वाटचाल करत असाल तर मंडळी एवढं लक्षात ठेवा की तुमच्या अंतःकरणातील वासना सबीज नष्ट व्हायला पाहिजे. म्हणूनच पहा, आपल्या न्यायशास्त्राचे जे रचयिते आहेत, जे गौतम महर्षी ज्यांना आपण म्हणतो, गौतम महर्षींनी शास्त्रांची रचना केल्यानंतर त्यांना प्रत्येक शास्त्राचं परमध्येय, परमलक्ष्य हे मोक्ष असतं आणि त्या मोक्षाचं स्वरूप त्यांना मांडावं लागतं. मोक्ष जर परमप्रयोजन असेल तर त्याचं स्वरूप मांडावं लागतं. मग गौतम महर्षींना विचारलं की महाराज, तुम्ही एवढा सुंदर शास्त्र लिहित आहेत, शास्त्राची रचना करत आहात आपण, मग हे शास्त्र कशासाठी रचताय? जसे बाकीचे आचार्य रचतात तसं मी सुद्धा मोक्षासाठी शास्त्र रचतोय. म्हणजे तुमच्या या शास्त्राच्या माध्यमातून मोक्ष मिळणार आहे का?
हो, कसा मिळणार? मग त्यांनी मोक्षाची एक व्याख्या किंवा मोक्षाचं साधन आपल्या ग्रंथात मांडले. त्यांनी एक 2 शब्द लिहिले फक्त प्रयोजनात्मक. काय लिहिलं? वासनाक्षयात मोक्षः. काय शब्द लिहिले? वासनाक्षयात मोक्षः. एवढं संस्कृत तर आपल्या मराठी माणसाला यायलाच पाहिजे, आहे का नाही? वासना क्षयात, वासनेचा क्षय झाला तरच माणसाला मोक्ष मिळतो. म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी सगळ्यात पहिली अडचण, अडथळा, प्रतिबंध जर कोणता असेल तर वासना. बरोबर आहे. कसा बरोबर आहे? मी तुम्हाला आत्ता सांगितलं. मोक्ष या शब्दाचा थोडंसं शास्त्रीय चिंतन, पण शास्त्र इथं नाही ऐकलं तर घरी कोणीही ऐकवणार आहे का नाही? घरच्या गोष्टी, सासू सासऱ्याच्या गोष्टी, सासू सुनेच्या गोष्टी, भांडणं, तंटा, आहे का नाही? दारूचे दुष्परिणाम, आई बापाची सेवा, हे सगळं तर कुणीही सांगेल. पण या जागेवर उभं राहून मला असं वाटतं, ज्ञान, शास्त्र, वैराग्य या पलीकडे काही बोलू नये आणि या पलीकडे काही ऐकू नये. विठाला विठाला आज प्रपंचात मनोरंजनाची साधनं अनेक आहेत. मनशुद्धीचं एकमात्र साधन शिल्लक आहे. याला सुद्धा बिघडवू नका. ही बोलणाऱ्याचा दोष नाही, हा ऐकणाऱ्याला तसं ऐकण्याची इच्छा आहे म्हणून आम्हाला तसं बोलावं लागतं. तुम्ही तुमची पात्रता वर न्या, कीर्तनकाराला खालच्या लेवलला आणू नका. कळालं का? म्हणून वक्त्यांनी काय बोलावं हे समोर बसलेल्या श्रोत्यांनी ठरवलं पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर ते पारमार्थिक तेज दिसलं पाहिजे की प्रपंचाची गोष्टच नाही यायला पाहिजे. कारण एकमात्र साधन आपल्या साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवून दिलेले, याचं रक्षण करणं, याला सुरक्षित ठेवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत अशाच स्वरूपात देणं हे आपलं कर्तव्य आहे. जर ह्याला आपण भ्रमित केलं, भ्रमिष्ट केलं, चुकीचं केलं तर आपल्या अंगी पाप लागणार, एवढं लक्षात ठेवा. असो, आपला विषय चाललाय मोक्ष. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटणे. हा, माझ्याकडे लक्ष द्या, नाही तर मी कीर्तन थांबवणार नाही, पुढचं गेट बंद करेल मग रातभर. मोक्ष म्हणजे सुटणे. सुटणे म्हणजे त्याचा अर्थ आपण बंधनात आहोत. आता कोणतं बंधन आहे की ज्या बंधनामुळे मुक्तीचा अनुभव आपल्याला नाही? आता त्याची अनेक प्रकारची बंधने आहेत. सगळ्याचं चिंतन मी करत नाही, पण सामान्यतः आपण बंधनात आहोत त्याचं सगळ्यात मोठं जिता जागता सबूत म्हणजे तुमचं आमचं हे दिसणारं शरीर आहे का नाही? हे शरीर आहे ज्या अर्थी, त्या अर्थी आपण बंधनात आहोत. याच्यामध्ये जीव अडकलाय, बरोबर आहे का नाही? याच्यातून सुटला की तो मुक्त, बरोबर का नाही? ठीक आहे, मेल्यानंतर तरी मुक्त होऊ की मग? हे सुटणार आहे. अहो, वरचं सुटणार आहे, आतलं नाही सुटत. कळालं का मी काय म्हणतोय? वरचं सुटेल, आतलं नाही सुटत. तुम्हाला फक्त वरचं शरीर दिसतंय, पण ह्याच्या आत एक शरीर आहे. हे माहिती आहे का तुम्हाला? हा, माहिती आहे का? टीव्हीत सांगितलं का कोणी? नाही सांगितलं? मोबाईल मध्ये आलंय का कधी? नाही. इथंच फक्त कळणार ते. हा, काय सांगितलंय? सूक्ष्म देह. सांगा बरं काय सूक्ष्म देह म्हणजे? आणि मग काय ऐकलं तुम्ही कीर्तन? कालचं काल काय ते म्हणतात ना मराठी, हा, आजचं पाठ आणि कालचं सपाट. रोज चांगदेवासारखं कोरं होऊन यायचं. रोज ज्ञानेश्वरी आम्ही लिहित बसतो, रोज चांगदेव 65 लिहित दिसतो. घरी गेलं की पुन्हा कोरी करायची पाठी. असो, आता मी सांगतो, मी वेदांत शिकवणार आहे ना, त्यामुळे हा विषय आल्यावर मी सोडत नाही. आणि शास्त्र जेवढं ऐकायचं मिळेल ना तेवढं ऐकावं. अधिकाधिक श्रवणाने अधिकाधिक, अधिकस्य अधिकम फलम असं म्हणतात. अधिकाचं अधिक फळ मिळतं. हा, आणि प्रत्येकाची सांगण्याची हातोटी वेगळी असते. बघा माझी पट्टी कधी. असो, तर हा जो दिसणारा देह आहे, हे शरीर आहे, हे एक बंधन आहे. याला स्थूल देह असं म्हणतात. स्थूल म्हणजे हाडामासाचा देह जो तुम्हाला डोळ्यांनी दिसतो. पण या देहाच्या आतमध्ये एक देह असतो, त्याला सूक्ष्म देह म्हटलं जाते. आणि त्याच्यामध्ये 17 अवयव आहेत. किती? 17. फटाफट सांगतो. 5 ज्ञानेंद्रिय,
माहिती आहेत का? ज्ञानेंद्रिय, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही ज्ञान मिळवतो. डोळ्यांनी रूपाचं ज्ञान मिळवतो, कानांनी शब्दाचं ज्ञान मिळवतो, नाकानी वासाचं ज्ञान मिळवतो, जिभेनी चवीचं ज्ञान मिळवतो, त्वचेनी स्पर्शाचं ज्ञान मिळवतो. असं प्रत्येक इंद्रियांच्या माध्यमातून आपण ज्ञान मिळवतो, आहे का नाही? आता तुम्ही सगळे बसलात, मला कसं कळलं? माझ्या डोळ्यांनी पाहिलं, मी बोलतोय. तुम्हाला कसं कळतंय? कानांनी ऐकताय. कानांनी तुम्हाला शब्दज्ञान होतंय, डोळ्यांनी तुम्ही मला पाहताय, रूपाचं ज्ञान होतंय. अशी आपली 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्याबरोबर 5 कर्मेंद्रिय, वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ, अशी 5. हात, पाय, जननेंद्रिय, गुदद्वार, कळालं का? अशी 5 आहेत. 5 प्राण, प्राण, अपान, उदान, व्यान, समान, असे 5 प्राण आहेत. किती झाले? 15 झाले. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, प्लस मन आणि बुद्धी, किती झाले? 17. हे 17 मिळून काय होतं? सूक्ष्म देह. सूक्ष्म देह, बरोबर? हा कशासाठी मानला येते का? म्हणून मी म्हटलं ना, जर मेल्यानंतर माणूस मुक्त होत असेल तर मग परमार्थ कशाला करायचा? मेलो की मुक्त. अहो, वरच्या देहातून तुम्ही सुटताय, पण आतल्या देहातून तुम्ही सुटत नाही. हा फक्त एका जन्मापुरता आहे. हा जो देह आहे ना, एका जन्मापुरता आहे. पण जे सूक्ष्म शरीर आहे ना, ते जन्म जन्मांतरापासून तुमच्या सोबत, त्यातून आपल्याला सुटायचंय. कशातून सुटायचंय? सूक्ष्म देहातून सुटायचंय. तो देह घेऊन, हे फक्त वरची बॉडी आहे. खरं तुम्हाला जे अपेक्षित आहे ना, त्या सूक्ष्म देहातून सुटायचंय. आता ही बॉडी पडलीये, एखादा माणूस गेला, त्याचा स्थूल देह कुठं असतो? हितच असतो, आहे का नाही? बाहेर कोण निघतं? आत्मा आणि सूक्ष्म देह, ते दोघे बाहेर जातात. मग ह्याला आपण काय घोषित करतो? मृत. आता मृत माणसाचे डोळे उघडले, त्याला दिसतं का? हा, त्याच्या कानात काय बोललं त्याला ऐकू येतं का? त्याला थोड्या गुदगुल्या केल्या, हसतो का तो? नाही हो, काहीच करत नाही. का? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी सगळ्यांनी सोडून दिले. आणि ह्यांनी सोडलं की ह्याला मृत घोषित केलं जातं. म्हणजे याला डोळे समजू नका, डोळे नावाची एक शक्ती आहे. याला कान फक्त समजू नका, याच्या आतमध्ये कानाची एक शक्ती आहे, श्रवण शक्ती. आणि ते जी शक्ती आहेत ना, त्यांनी मिळून आत्मा असतो, त्याला म्हणतात सूक्ष्म देह. आणि ते बंधन एवढं घट्ट आहे, सुटता सुटत नाही. कळालं का? ते सुटता सुटत, म्हणून त्यातून आपल्याला सुटायचंय. मग त्याच्यातून सुटायचं असेल तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? तर मग ह्यांनी सांगितलं की वासनेचा क्षय करायला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही त्यातून सुटणार नाही. कसं? हे सूक्ष्म शरीर जे आहे, हे आपलं चालू आहे. आज या जन्मात, उद्या त्या जन्मात, परवा त्या जन्मात, आज हा देह, उद्या तो देह. बाहेरचे देह बदलतात, आतला, बरोबर आहे की नाही? सोपं उदाहरण सांगू का? सगळ्यात शेवटचा देह काय म्हणतात? मनुष्य देह. तुम्ही आम्ही सर्वजण लास्ट अटेम्प्ट, आपला काय हा शेवटचा चान्स आहे जीवनाच्या कल्याणाचा. जर इथं फसलो ना, पुन्हा पहिलीपासून आपल्याला अभ्यास करायचा. हा लास्ट अटेम्प्ट आहे. आता जर पास झाला तर पास, नापास झालं तर पुन्हा पहिली काय बालवाडीला, नर्सरीला बसावं लागेल. त्याच्याही अगोदर आता प्ले ग्रुप निघालाय, तिथून सुरुवात करावी लागेल पुन्हा. आणि म्हणून आता आपल्याला आपलं कल्याण करायचं. एवढं लक्षात आलं? तुमच्या लास्ट चान्स आहे. या लास्ट चान्सला पोहोचेपर्यंत असं म्हणतात 84 लाख योनीतून आपण फिरत आलोय. आपण म्हणजे कोण हो? आपला आत्मा आणि आपला सूक्ष्म देह यांचा प्रवास चालू आहे. बाहेरचे देह बदलतायत, पण आतला सूक्ष्म देह मात्र एकच आहे. आणि म्हणून मागच्या वासना घेऊन त्या कर्मानुसार ती फळं भोगत आपण पुढे येत राहतोय. म्हणून ते संस्कार, त्या वासना बघा. मी नेहमी सांगतो, विनोद म्हणून सांगतो, पण महत्वाचं आहे. एखाद्या गाढवाला तुम्ही म्हणा
ए बाबा माणसासारखा बोलून दाखव. गाढव बोलतं का? एखाद्या गाढवाला तुम्ही म्हणा माणसासारखं बोलून दाखव, नाही बोलत. एखाद्या माणसाला म्हणा गाढवासारखं ओरडून दाखव, ओरडत काय? आहे का नाही? का बरं? त्या गाढवाने अजून माणसाचा देह अनुभवलेला नाही, ह्या गाढवाने अनुभवलेला आहे. फरक कळाला का तुम्हाला? तुम्ही ते सगळं करून इथं पोहोचलाय आणि म्हणून मागचे संस्कार आठवणी आहेत तुमच्याकडे, म्हणून माणूस प्रत्येकासारखं वागू शकतो. कोल्यासारखा लबाडही असतो माणूस, असतो का नाही? कोल्यासारखा लबाडही असतो, माकडाचा वाचाळपणाही त्याच्यामध्ये असतो, सगळ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. कशावरून? त्या त्या जन्मामध्ये तो देह धारण करून ते संस्कार त्या त्या वासना घेऊनच आपण पुढे आलो. म्हणून माणसाला प्रत्येक प्राण्याची नक्कल करता येते, त्यासाठी अक्कल असण्याची गरज लागत नाही. कारण तिथून आपण त्या बंधनातून आपल्याला सुटायचंय, पण बंधनातून सुटणं सोपं नाही. का? चक्र माहितीये का? संसाराला काय म्हणतात आपल्या शास्त्रांमध्ये? चक्र. चक्राचा अर्थ काय? चक्र कसं असतं? सरळ, गोल. गोल गोष्टीचा एक प्रॉब्लेम असतो, त्याला सुरुवात बी नसती शेवट बी नसतो. म्हणून संसाराला चक्र म्हटले. का? सुरू कुठून संपणार कुठं कुणालाच कळत. म्हणून त्याला अनादि, आणि जर ज्ञान नाही झालं तर अनंत असं म्हटलं. संसार कसा आहे? अनादि, आणि नाही कळालं ज्ञान झालं तर अनंत आहे. चक्र आहे ना. चक्र थांबू शकतं का? चक्र कधीही थांबू शकत नाही. तसं वेगवेगळ्या जन्मांमध्ये तुम्ही आम्ही काही ना काही कर्म करतो. मनुष्य रूपाचा जन्म आपल्याला असताना आपण काहीतरी कर्म करतोय. त्या कर्माचं काय मिळतं आपल्याला? तुम्ही कर्म करता का नाही? जन्मल्यापासून मरेपर्यंत कर्म करत राहतो. कर्म केलं तर आपलं शास्त्र, आपल्या पूर्वजांनी काय सांगितलंय? कर्म केलं तर त्याचं काय मिळतं? आपण कोणतंही कर्म केलं की त्या कर्माचं फळ आपल्याला नक्कीच भोगावं लागतं. अंडरलाईन करून ठेवा. काय? तुम्ही जीवनामध्ये जे जे म्हणून कर्म कराल त्या त्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायचंच आहे, त्याच्यातून सुटका कोणाचीही नाही. मग कर्म दोन प्रकारचे असतात, आहे का नाही? एक चांगलं कर्म, एक वाईट कर्म. बरोबर की नाही? चांगलं कर्म आणि वाईट कर्म. चांगलं कर्म केलं तर परिणाम काय होतो? काय होतो? चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ म्हणून तुम्हाला काय मिळतं? पुण्य. काय मिळतं? पुण्यच मिळतं ना. आणि त्या पुण्याच्या माध्यमातून तुमच्या जीवनात काय येतं? सुख. बरोबर की नाही? एखाद्या माणसाने गावाला आला, मोठा बंगला बांधला, गाडी बांधली, गाडी घेतली, घरातली मुलं चांगली आहेत, सगळं काही एवढं सुंदर आहे की माणसं काय म्हणतात? पुण्यात्मा आहे बाबा, पुण्यवान आहे. का? त्याचं सुख बघून आम्ही पुण्याचा अनुमान करतो. हा नक्कीच पुण्यात्मा आहे. का? एवढं सुख भोगतोय. बरोबर की नाही? माणसाचं सुख बघून आपण कशाचा अनुमान करतो? तो पुण्यात्मा आहे. पुण्यात्मा म्हणजे त्याने खूप चांगलं काम केलंय, चांगल्या कामाचं चांगलं फळ म्हणजे पुण्य, आणि पुण्याचा परिणाम जीवनात सुख. खूप प्रयत्न आम्ही करतो पण आम्हाला यशच मिळत नाही, आमच्या जीवनात सुखच नाही. घरात नेहमी तंटा, समाजात मान नाही, खिशातला पैसा टिकत नाही, बँकेत बॅलन्स झिरो आहे, एकही नातेवाईक उभा करत नाही दारात. असलं चरित्र जर एखाद्याचं असेल तर त्याला बघून आपण काय म्हणू? किंवा तोच स्वतः काय म्हणतो? काय माहिती कोणत्या पापाचं फळ मी भोगतोय. जीवनात खूपच अडचणी आल्या तर सहज आपण काय म्हणतो?
कोणत्या पापाचं फळ मी भोगतोय मला कळत नाही. पण एवढं आपल्याला कळतंय की ज्या अर्थी मी दुःख भोगतोय त्या अर्थी हे नक्कीच कोणत्या ना कोणत्या पापाचं फळ आहे. एवढे बुद्धिमान लोक तर हातनुरकर आहेत. बरोबर की नाही? चांगलं काम केलं, चांगलं कर्म केलं, त्याचं फळ पुण्य, त्याचा परिणाम सुख. वाईट कर्म केलं त्याचा परिणाम पाप, आणि पापातून तुम्हाला भोगावं लागतं दुःख. ओके, जाऊ का पुढं, का पुन्हा एकदा सांगू? नाही नाही महाराज, चला पुढं, अजिबात रिपीट नको. इथपर्यंत कळालं, सुख आणि दुःखापर्यंत आलो. आता ठीक आहे, मी कर्म केलं, कर्माचं पुण्य मिळालं किंवा कर्माचं पाप मिळालं, पापाचं पुन्हा सुख दुःख मिळालं, त्याने काय होणार आहे? सुख आणि दुःख याला काय म्हणतात माहितीये का? याला भोग म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? भोग. भोग म्हणजे जे भोगायचं असतं. कोणी भोगायचं असतं? ज्याने केलंय त्यांनी भोगायचं असतं. म्हणा की राव, हा का शेजारच्यानी नाही, ज्याने कर्म केलंय त्यानेच त्या कर्माचा फळ भोगायचं. कसं भोगायचं? कसं भोगायचं? मी माझ्या जीवनात खूप चांगलं कर्म केलं, चांगल्या कर्माचं फळ म्हणून देवाने मला पुण्य घातलं माझ्या पदरी, त्या पुण्याचं फळ म्हणून या प्रपंचात मला सुख मिळतंय. मी त्या सुखाचा भोग घेतोय. कसा? कशाने घेतो भोग? भोग कशाने घेतो? सुखाचा आणि दुःखाचा कळतोय का तुम्हाला? नाही कळत? कालच्या महाराजांनी नाही सांगितलं? सुखाचा आणि दुःखाचा भोग भोगण्याचं साधन हे दिसणारी शरीर आहेत ना, ही शरीर साधने आहे का नाही? बरोबर की नाही? सुख दुःख कशाने भोगता? रस्त्याने चालता चालता काटा घुसला पायात, काय होतं? दुःख. कशाला झालं दुःख? तसं दुःख कशाला? आत्म्याला. दुःख कशाला? अंतःकरणाला. पण ते दुःख त्या अंतःकरणाला देणारं कोण आहे? कुठून पोहोचलं ते? तिथपर्यंत लिंक कुठून गेली? पायापासून. आहे का नाही? बरोबर की नाही? म्हणजे जीवनात सुख आणि दुःख हे दोनही प्रकारचे भोग भोगायला तुम्ही आम्ही येतो, आणि हे भोग भोगण्यासाठी देव आपल्याला शरीर देतो. म्हणून शरीराला शास्त्रामध्ये भोगायतनम शरीरम अशी त्याची व्याख्या केली. भोगांचं साधन त्याला म्हणतात शरीर. आता इथपर्यंत आला तुम्ही? लक्षात आलं का तुमच्या? काय? कर्म, कर्माचं फळ पुण्य, पुण्याचं फळ सुख, सुख भोगण्यासाठी शरीर. ही जी कर्म करण्याची प्रवृत्ती आहे ना, शरीर मिळण्याचं बीज काय आहे? कर्म करणं. आणि ही कर्म करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होती, त्याला कारण काय माहितीये का? कर्म करण्याची प्रवृत्ती कशामुळे निर्माण होती माहितीये का? वासना. तुम्ही आता बसलाय, तुमच्या मनात शेजारच्या भाजीचा वास आला. वास कुणी घेतला? नाकाने. आत खुश कोण झाला? जीव खुश झाला. आणि म्हणतो उठके आता, चला गपचूप असं साईडला निघावं. मग तुमचं शरीर लगेच ऐकतं, उठतं, चालायला लागतं. शरीराला तिथपर्यंत घेऊन जाणारं कोण आहे? म्हणजे वासना माणसाला कर्म करण्यास प्रवृत्त करते, आणि कर्म आणखी वासना वाढवत असतो. हेही चक्र आहे. वासना कर्मातून निर्माण होते आणि कर्म वासनेला वाढवतो. आता परिणाम काय होतोय? तुम्ही आम्ही सगळे शरीर धारण करून भोगायला आलोय, पण मागचं भोगतोय आणि नवीन तयार करतोय. आपण काय करतोय? मागच्या जन्माचं या जन्मात भोगतोय आणि या जन्मात अजून कर्म करतोय. ह्या जन्मातली कर्म फेडायला तुम्हाला काय करावं लागेल? मग पुढचा जन्म घ्यावा लागेल, बुकिंग. याच जन्मात तुम्हाला बुकिंग करावी लागणार. ठीक आहे, पुढच्या जन्मात तरी तुम्ही सुटणार आहे का? नाही हो, त्या जन्मात तरी आम्ही मोकळं कुठं बसणार आहे? कीर्तनात बसत नाही मोकळं आम्ही.
माणूस गप्प बसतो का? मोकळा बसतो का? नाही, कोणताच प्राणी मोकळा बसू शकत नाही. मग आता मागच्या जन्माचं भोगायला देवानी तुम्हाला पाठवले, आपण मागच्या जन्माचं भोगतोय आणि नवीन जन्माचं म्हणजे विड्रॉल स्लिप दिली, पैसे रिकामा केलेत आणि इकडं कामही करतोय. नोकरदाराचं कसं असतं? 30 दिवस काम केलं, त्या कामाचा मोबदला 1 तारखेला पगार येतो, खुश होतो. पण पगार घेऊन मजा करताना पुन्हा तिथं काम करून 30 दिवसाचा दुसरा पगार तयार करतो. रिटायरमेंट पर्यंत हे चक्र थांबत नाही. आपलंही तसं आहे. आपण गेल्या जन्माचं, गेल्या काही वासनांनी निर्माण झालेली जी फळं आहेत त्याचा भोग आत्ता भोगतोय आणि पुन्हा आजच्या कर्मानुसार नवीन वासनांनी प्रेरित होऊन नवीन कर्म करून पुन्हा पुढचा जन्म आपला बुक करतोय. आणि याच्यामुळे या संसाराला चक्र म्हणले हे थांबणारच नाही. आणि जर मग अशा प्रकारे आपला भोग संपला नाही, आपला भोग थांबला नाही, तर शरीर धारण करायचंही थांबणार नाही. आपण शरीर धारण करू आणि जर आपल्याला शरीर सुटलं नाही तर आपण मुक्तीचा अनुभव कधीही घेऊ शकणार नाही. म्हणून आत्म्याला, जीवाला जे हे शरीराचं बंधन लागलेलं आहे, या बंधनाला आपल्याला मिळवून देणारं जर कोण असेल तर आपल्या अंतःकरणात असलेली वासना. आणि ही वासना सहजासहजी थांबत नाही, अजिबात थांबत नाही, ती वाढतच जाते. महाभारतामधला प्रसंग आहे. ययाती राजा 1000 वर्ष जगला हो, 1000 वर्ष. त्याला वाटलं होतं की मी प्रपंचातल्या सगळ्या सुखाचा उपभोग घेणार. उपभोग घेण्यासाठी 1000 वर्ष जगला. शेवटी आयुष्य कमी पडलं, पण आपल्या वासना पूर्ण करण्यास कुठेतरी तो असमर्थ ठरला. त्याने स्वतःच्या पोराकडनी आयुष्य उसनं घेतलं, आयुष्य घेतलं पोरांचं, आणि पोरांचं आयुष्य घेतलं आणि पुन्हा जीवन जगला, पुन्हा भोग भोगले, पुन्हा वासना पूर्तीसाठी प्रयत्न केला. पण अंततोगत्वा त्याला कळालं. त्याने एक सुंदर श्लोक महाभारतात आहे, न जातु कामः कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूयो एव अभिवर्धते. काय सांगितलं? अहो, अंतःकरणातल्या वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी आयुष्य माझं घालवलं, 1000 वर्ष घालवली, आणि मला असं वाटलं होतं की मी माझ्या वासनांना कधीतरी पूर्ण करेन. पण माझं 1000 वर्षांचं आयुष्य गेलं, माझ्या पोरांकडून उसनं घेतलेलं आयुष्य गेलं, पण मी माझ्या वासनांना पूर्ण करू शकलो नाही. एक वासना पूर्ण करीपर्यंत दुसरी वासना तयार होत होती. ते ययातीच्या एकट्या पुरतं नाहीये, हे सगळ्यांचं आहे. ययाती फक्त उदाहरण आहे. तुमच्या आमच्या वासना पूर्ण झाल्यात का? नाही झाल्या हो. सहज रस्त्याने चालणाऱ्या माणसाला विचारलं, का रे बाबा कसं वाटतंय? चांगलं वाटत नाही हो चालायला उन्हाचं रस्त्याने. मग एक लुना मिळाली तर बरं होईल. अंतःकरणात त्याची इच्छा निर्माण झाली, वासना निर्माण झाली. एखाद्याने त्याला एक लुना गिफ्ट दिली, कर मजा. गडी 2 दिवस फिरला की परत त्यानं विचारलं, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय, पण लुना काय एवढी काय मजा नाही, थोडी स्प्लेंडर बिंडर असती तर बरं झालं असतं. स्प्लेंडर पाहिजे, घेऊन टाक. त्यालाही मजा आली, वा स्प्लेंडर मिळाली. 2 दिवस फिरवला, आता काय पाहिजे? स्प्लेंडर नाही, मला जरा बुलेट पाहिजे, बुलेट. बुलेट घ्या. नंतर विचारला, आता तरी संतुष्ट, वासनापूर्ती झाल्याचं वाटतंय का? आशा म्हणला, बरं आहे हो, पण आता हातनूरमध्ये ऊन खूप वाढले आजकाल, डोक्यावर काहीतरी छत पाहिजे. नॅनो मिळाली तरी चालेल, पण छत पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे. ठीक आहे, नॅनो द्या, थांबेल नाही. मग त्याला होंडा सिटी पाहिजे, होंडा सिटी द्या. त्याला मर्सिडीज पाहिजे, मर्सिडीज द्या. त्याला अजून कोणती पाहिजे? शेवटी विमान दिलं तरी माणूस गप्प बसणार का? या वासनांची पूर्तता करण्याचा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ह्या वासना थांबत नाहीत. आणि जर वासना थांबली नाही तर एकही जीव मुक्त होऊ शकणार नाही. कारण मुक्तीचा सगळ्यात मोठा अडथळा ही वासना, ही कधीच थांबणार नाही. आणि म्हणून गौतम महर्षींना हे कळालं होतं गणित, की काही करायचं सोडून द्या, पण सगळ्यात पहिलं ही वासना माणसाची नष्ट होणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शास्त्रामध्ये मुख्यत्वाने विचार मांडला की माणसाला मोक्षाचा अनुभव जर करवून घ्यायचा असेल ना, तर मोक्षाच्या अनुभवासाठी त्याच्या अंतःकरणातल्या वासनांचा संपूर्णतः क्षय होणं गरजेचं आहे. काय सांगितलं? संपूर्ण वासनांचा क्षय होणं गरजेचं आहे. जोपर्यंत अंतःकरणात वासना आहेत तोपर्यंत हा व्यक्ती कधीही मुक्तीचं सुख
अनुभवू शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वासनेचा क्षय करण्यासाठी मोक्षाची गरज आहे. पहा, आपले महर्षी पतंजली ज्यांनी योगशास्त्राची रचना केली, मी शास्त्रांचे पुरावे देतोय तुम्हाला. योगशास्त्राची रचना ज्यांनी केली ते महर्षी पतंजली. त्या महर्षी पतंजलींनाही ज्यावेळेस विचारलं की योगाचा मार्ग सामान्य जनतेला सांगा, योगशास्त्रही कशासाठी आहे? मुक्तीचा अनुभव घेण्यासाठीच आहे. मग मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी, सामान्य माणसांपर्यंत मुक्तीचं ते ज्ञान पोहोचवण्यासाठी योगशास्त्राची रचना करणाऱ्या पतंजलींनी पहिलं सूत्र लिहिलं योगसूत्राचं, अथ योगानुशासनम. मी आता योगशास्त्राची विद्या तुम्हाला सांगतोय मोक्षाच्या अनुभवासाठी. मग मोक्षाची अनुभवाचे प्राप्तीसाठी तुम्हाला जे योगशास्त्र सांगतोय, या योगशास्त्रामध्ये योग या शब्दाचा काय अर्थ आहे असं कोणीतरी विचारलं. महाराज, तुम्ही योगशास्त्र सांगताय, योग म्हणजे काय? मग योग शब्दाचा त्यांनी अर्थ काय दिलाय माहितीये का? योग चित्त वृत्ती निरोध. चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं. आपलं जे चित्त विषयांमध्ये रमलेलं आहे, विषयातून त्याला बाहेर येण्याची इच्छा होत नाही, एक ना एक अशा अनेक विषयांचा आस्वाद घेण्यासाठी हपापलेलं आहे. त्या हपापलेल्या मनाला, विषयांमध्ये गुंतलेल्या मनाला, रमलेल्या मनाला तिथून निवृत्त करून आणणं, त्याच्यासाठी योग आहे. चित्त वृत्ती निरोध. निरोध म्हणजे निषेध करणं, थांबवणं. कोणाला थांबवायचंय? चित्ताचा जो व्यापार आहे, चित्ताची जी धाव आहे, ती धाव कुंठित करण्यासाठी मी योगशास्त्र लिहितोय. कोणीतरी शहाण्याने विचारलं, महाराज, तुम्ही चित्तवृत्तीचा निरोध करण्यासाठी योग का लिहिताय? खरं तर आम्ही तुम्हाला काय सांगितलंय? लक्ष द्या. आम्ही तुम्हाला काय म्हणलंय? आम्हाला मोक्षाचा अनुभव घ्यायचा आहे. मोक्षाचा अनुभव घेण्यासाठी अपेक्षित असणारं साधन तुम्ही सांगा. पण महर्षी पतंजली मात्र ते साधन सांगताना म्हणतात योग हा चित्तवृत्ती निरोध. अहो महाराज, विचारलं काय? तुम्ही सांगताय काय? आम्ही मोक्षाचं सुख मिळावं म्हणून तुम्हाला विचारतोय, तुम्ही चित्तवृत्तीचा निरोध करायला सांगताय. ह्यांचा काय संबंध? तिसरं सूत्र लिहिलं, अत्यंत महत्वाचं सूत्र. तदा शब्द काय बघा, तदा. तदा शब्दाचा मराठीत काय अर्थ? तेव्हा. तेव्हा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. तेव्हाच द्रष्टा जीव स्वरूपाला प्राप्त होईल. केव्हा? यदा, जेव्हा चित्तवृत्तीचा निरोध होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या सूत्राची संगती कळाली का तुम्हाला? दुसऱ्या सूत्रात सांगितलं मी योगशास्त्र सांगतोय चित्ताच्या वृत्तीच्या निरोधासाठी, म्हणजे वासना नष्ट करण्यासाठी, चित्त वासना रहित करण्यासाठी मी योग सांगतोय. का? कारण तेव्हाच काय होईल? द्रष्टा जीव स्वरूपाला प्राप्त होईल. स्वरूपाला म्हणजे आत्मरूपाला, परमात्म रूपाला प्राप्त होईल. म्हणजे जीवाला भगवंताची प्राप्ती घडवून घ्यायची असेल तर त्यासाठी जीवाला चित्तवृत्तीचा व्यापार थांबवावा लागेल. कोणी सांगितलंय? मी सांगितलंय का? मी सांगितलेलं नाही, हे महर्षी पतंजलींनी सांगितलंय. दुसरं कोणी सांगितलं असतं तर आपण शंका घेऊ शकलो असतो, पण पतंजलींवर शंका घेता येणार नाही. तुकोबारायांना सुद्धा वाटलं की पतंजली आपल्यासाठी प्रमाणभूत आहे, म्हणून भगवंताच्या साक्षात्कारासाठी सर्वप्रथम आपल्याला माणसाच्या वासनांचा क्षय करणं गरजेचं आहे. आणि तो क्षय व्हावा म्हणून त्यांनी संत चरण रजाला सहजतेने लागणं गरजेचं आहे, असं संतांचं महत्व सांगितलं. ठीक आहे महाराज, संतांच्या चरणाची रज सहज आम्हाला लागली, त्याच्या माध्यमातून आमच्या वासनांचा क्षय झाला. वासनांचा क्षय झाला असता असा काय बदल घडणार आहे की ज्याच्यामुळे आम्ही भगवत साक्षात्कारास अनुकूल होईल? मग तुकोबाराय म्हटले, मंडळी ऐका, जर तुम्हाला साधू संतांची भेट झाली
आणि साधू संतांच्या भेटीतून तुमच्या अंतःकरणातील अनंत जन्म जन्मांतरांच्या वासना क्षीण झाल्या, नष्ट झाल्या, तर त्याचा परिणाम काय होईल?